रामकृष्णारी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांची। तर आजच्या ह्या व्हिडिओत मी एक छोटीशी अशी महत्त्वाची माहिती देणार आहे आणि मला असं म्हणजे थोडासा व्हिडिओ करा असं वाटलं, म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करते। तर बघा, आता सध्या आहे ना, माझा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय आणि तो जो व्हायरल होणारा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी ब्लाऊज दाखवलेला आहे, जे छोट्या गड्याचे ब्लाऊज येतात ना, एम्ब्रॉयडरी वर्कवाले। तर ते छोटा गळा मोठा आपण कशा पद्धतीने करू शकतो किंवा डिझायनर कशा पद्धतीने आपण त्याला अजून चांगला लुक असा देऊ शकतो। तर तो व्हिडिओ नेमका व्हायरल होतोय, भरपूर जण बघतात त्या व्हिडिओला आणि कमेंट वगैरे पण खूप छान येत आहेत। पण एक कमेंट मला वारंवार येते, म्हणजे आता ती कमेंट कशी येते मी तुम्हाला सांगते। आणि जो व्हिडिओ आहे ना, तर त्या व्हिडिओची छोटीशी क्लिप मी तुम्हाला बाजूला लावून दिलेली आहे, तुम्ही बघू शकता की नेमकं मी त्या व्हिडिओमध्ये काय दाखवते, ब्लाऊज मी कशा पद्धतीने दाखवते। तर तो व्हिडिओ तर तुम्ही बघाच आणि कमेंट मला काय आलेले आहे हे सांगण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की जसं की मी ह्या क्षेत्रात आहे शिवण कामाच्या, तर तुम्हाला सांगते मी जे म्हणजे मला अजिबात कुठल्या गोष्टींसाठी वेळ नसतो। अगदी केस व्हिडिओ जो तुम्ही बघतायत ना, त्या दिवशी मी केस धुतलेले होते आणि घरून मी असेच त्यांना बांधून आणले आणि मग शॉपवर म्हटलं चला ब्लॉग टाईप शूट करते, तर असे मोकळे सोडून घेतले। ओले केस होते तर मी मोकळे सोडले आणि मग मोकळे सोडल्यामुळे हा वाला जो पार्ट आहे केसांचा तो असा जास्त पुढे येतो, म्हणून मी क्लचर असा साईडला लावलेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि नेमकं ह्या साईडने जे केस आहेत ना माझे, आता केस लांब आहेत बऱ्यापैकी, म्हणूनच जास्त लोकांचं लक्ष जात आहे केसांकडे। मग हे लांबवाले केस जे आहे ते असं मी शिवत असताना केस पुढे पुढे येतात। तर भरपूर जणांची मला कमेंट आहे की ताई ब्लाऊज तर छान दाखवलेला आहे तुम्ही, पण केसांचं काय ते करा आधी व्यवस्थित, केस बांधून घ्या। बरेच जण असं म्हणतात की ताई गळा कापता कापता केस कापले जातील तुमचे, अशा ज्या कमेंट आहेत ना लोकांच्या, ह्या कमेंट बघून मला असं वाटतंय आता मी तर त्या व्हिडिओमध्ये परत मी जाऊ शकत नाही, कारण तो व्हिडिओ खूप दिवसाचा शूट झालेला आहे आणि त्यानंतर तो व्हिडिओ आता व्हायरल होतोय। तर मला अशा कमेंट मिळत आहेत तिकडनं की आधी केस आवरा, केस आवरा, केस बांधून ठेवा। तर इथं सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे की मला ह्या कामामध्ये अजिबात केस बांधायला पण वेळ नसतो आणि नेमके त्या दिवशी ओले केस होते माझे, तर मग ते ओले ओले कसं तरी वाटत होतं, मी मोकळे सोडून घेतले, म्हटलं केस पण कोरडे होतील आणि माझं काम देखील होत राहील। मग त्यामुळे तो व्हिडिओ तसा शूट झाला, पण मला माहीतच नाही की तो व्हिडिओ व्हायरल होणार आहे असं। आणि नेमका तो व्हिडिओ आता खूपच जास्त लोक बघतायत आणि जेवढे जास्त लोक बघतायत तेवढे ते लोक एकच गोष्ट नोटीस करतात, मी तर ब्लाऊज दाखवते ते बघतच आहेत, पण त्यासोबत हे जे केस माझे पुढे येत आहेत हे केस बघून बघून मला कमेंट आहेत की ताई गळ्याचे तर ठीक आहे, पण केसांचे तेवढं काय ते करा व्यवस्थित, केस बांधून घ्या। आता मला असं वाटतं की अरे जर असं काही राहिलं असतं तर मी त्या व्हिडिओमध्ये जाऊन केस व्यवस्थित बांधून घेतले असते। तरी तुम्ही बघितलं असेल बऱ्यापैकी व्हिडिओ मी जर असा फ्रंटचा बनवते, जसं आता बोलून बनवते तुमच्यासोबत, तर तेव्हा माझे केस मी थोडे मोकळे सोडते आणि व्यवस्थित असे पुढे किंवा मागे असे असतात। बाकी नेहमी माझे केस मी वर बांधून ठेवते, नाहीतर मग वेणी घातलेली असते। आणि नेमका त्याच एका व्हिडिओमध्ये माझे केस मोकळे सोडले गेले माझ्याने आणि मला ते आता कमेंट मिळत आहेत। मग म्हटलं चला छोटासा का होईना पण एक व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला सांगते की नेमकी कंडिशन काय होती, म्हणून ते केस माझे असे मोकळे सोडले गेले। ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मला हे एकच सांगायचं होतं तुम्हाला की नेमकं माझे त्या दिवशी केस धुतलेले होते, ओले होते आणि मग ते ओले केस मला मोकळे सोडायचे होते, म्हणून मी मोकळे सोडले। पुढे नको यायला म्हणून मी अलगद छोटासा नॉर्मल असा क्लचर लावला, पण मला नाही माहित की तो व्हिडिओ नेमका व्हायरल होणार आहे असं। आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला, भरपूर जण बघतायत त्या व्हिडिओला। तर ब्लाऊज डिझाईन बघत बघत प्रत्येकाचं लक्ष माझ्या केसांवर जात आहे। आता केसांवर लक्ष जाण्याचं मागचं देखील कारण मला कळतंय, कारण माझे केस भरपूर लांब आहेत, बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी केस माझे असे लांब आहेत आणि मला केस मी मोकळे सोडते। त्या बरेच मैत्रिणी मला विचारतात की ताई तुम्ही केसांसाठी काय वापरता, केसांना काय लावता असं। तर ज्या ज्या मैत्रिणींनी माझ्या केसांवर कमेंट केलेली आहे त्या सर्व मैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्हाला माझ्या केसांची पण काळजी आहे। आणि हो, मी नेक्स्ट टाइम लक्षात ठेवेल की ब्लॉग टाईप व्हिडिओ मी जेव्हा शूट करेल तेव्हा केस व्यवस्थित बांधून मगच मी व्हिडिओ शूट करणार आहे, असं मी आता लक्षात घेतलेलं आहे की नाही आता आपल्याला आता म्हणजे हा व्हिडिओ जसं झालं तसं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला करायचं नाहीये, ही गोष्ट मात्र माझ्या लक्षात आलेली आहे। तर मग आजच्या ह्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मला ही एकच गोष्ट क्लिअर करायची होती की न कळत माझ्याने केस मोकळे राहिले आणि ते केस मोकळे राहिले हे मला व्हिडिओ जेव्हा माझ्या व्हायरल होतोय तेव्हा मी परत व्हिडिओ बघितला की अरे केसांवर कमेंट होत आहेत, म्हणजे नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये मी पण बघू, तेव्हा मी बघितलं की थोडे थोडे केस माझे पुढे येतात।
तर असं आता जे माझं त्या व्हिडिओमध्ये केस पुढे आलेले आहेत, असे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कधीच माझे केस पुढे येऊ देणार नाही. आणि आले तर मी वेणी घालून ठेवेल, म्हणजे ते मशीनमध्ये येणार नाही याची काळजी मी स्वतः घेणार आहे. तर धन्यवाद तुमचे सर्व मैत्रिणींचे, ज्यांनी ज्यांनी माझ्या केसांवर कमेंट केलेली आहे. यामागे तुमचं प्रेम दिसतं की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. म्हणूनच पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आजचा हा व्हिडिओ बनवण्याचे उद्देश तुम्हाला कळलेच असेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद.